खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं मिळालंय। त्यामुळे राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा मानस असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा खातं मिळालेलं आहे। भाऊ, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आपली? आनंद आहे की मागची जी राहिलेली कामं आहे या निमित्तानं ती पूर्ण करता येतील। जी पूर्ण कामं आहे ती कार्यान्वित झाले की नाही ते बघता येईल आणि जी थांबलेली कामं आहेत त्यांच्यावर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करून ती कामं कशी सुरू करता येतील आजची संधी मला पुन्हा मिळालेली आहे। आणि मला तरी असं वाटतं की लोकांना, शेतमजुरांना आणि गावकऱ्यांना पाणी पाजण्याचं एक पुण्याचं काम हे मला पूर्ण करता येईल। भाऊ, गिरीश भाऊंनाही खातं मिळालेलं आहे, संजय सावकारेंना सुद्धा एकदा नव्याने संधी मिळालेली, याकडे तुम्ही कसं बघताय? एकदम जिल्ह्याकरता एक चांगला दिवस आहे आपल्याकरता की एक जलसंपदासारखं एक मोठं खातं ज्याच्यामध्ये आपण सिंचनाची कामं करू शकतो, ज्याच्यामध्ये निम्म तापी प्रकल्प आहे, नारपार आहे, त्याच्यामुळे सिंचनाचा प्रश्न जो पाण्याचा आहे तो बॅकलॉग जो आपला आहे तो भरून निघू शकतो। मागच्या काळात आपल्याकडे पाणी पुरवठा खातं होतं, काही योजना अपूर्ण राहिल्याचं सांगितलं जात होतं। विरोधकांनी मात्र काही योजना नुसत्या पूर्ण झाल्या, भ्रष्टाचार झाला असे आरोप देखील केलेले होते। निश्चितपणाने काही ठिकाणी काम स्लो आहे, मी हे मान्य करतो, कारण की राज्यामध्ये ही मिशन होतं 37,000 योजना आहे, त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना जी कामं दिली गेली तर काही ठिकाणी त्यांनी 10-20 कामं घेतल्यामुळे ती कामं रेंगाळली, ही वस्तुस्थिती आहे। काही DPRमध्ये आमचे थोडे प्रॉब्लेम झाले की काही DPRमध्ये थोड्या तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्याच्यामुळे नवीन आम्हाला मान्यता घ्यावी लागली, त्याच्यामध्ये वेळ गेला, DSR वाढले, सगळ्या गोष्टीमध्ये थोडा बदल झालेला आहे। आता एवढं काम जर करायचं थोडा चुका होणारच आहे, पण त्याचा अर्थ आम्ही चुका दुरुस्त करून पूर्ण करण्याचं काम करणार आहोत। या टर्ममध्ये सगळ्या योजना पूर्ण होतील असं वाटतं? बऱ्याच योजना आता पूर्णत्वास आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।